कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए ते ठेव, दुसरं कोणीतरी सर्वण करेल। आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा, मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय। पारू, अजूनही नाराज आहेस? तुला आलेलं बघून मी किती खुश झालो माहितीये, पण मला एक कळलं नाही, मी आणि प्रीतम तुला मनवण्यासाठी अक्षरशः गावी आलो होतो, तेव्हा तू आली नाहीस। अच्छा, ओ आईच्या म्हणण्यावर आलीस तर। देवी यांची भक्त। हे जास्वंदीचं फूल मला माहिती होतं, तू हे फूल घेऊन नक्की येणार। आता तूच तुझ्या हाताने ते जागेवर ठेवून दे, ओके? खरं तर माझं चुकलं। काय झालं? मी हे फूल घेऊन इकडे यायला नकोच होतं, तर मीच मूर्ख आहे ना। तुम्हीच सांगितलं होतं ना की पुन्हा हे फूल तुम्हाला या खोलीत दिसता कामा नये, पण मी येडीच आहे, माझ्या कुठे ध्यानात राहतंय। सवयी प्रमाणे आले मी तोंडवर करून हे फूल घेऊन। आय एम सॉरी, मी रागात बोलून गेलो ते, पण तुला खूप चांगलंच माहिती आहे का, मला ते तू जास्वंदीचं फूल घेऊन येतस ते रोज, ते किती आवडतं ते दिसलं नाही तर मला करमत नाही आहे। प्लीज सर हात सोडा। नाही सोडणार, सोडा। जोपर्यंत तू ते जास्वंदाचं फूल जागेवर ठेवत नाही हात सोडणार। सर काय चाललंय तुमचं? समजा तुम्ही म्हणाल तसंच व्हायला पाहिजे का? तुम्ही सांगाल तेव्हा मी फूल आणायचं, तुम्ही सांगाल नको फूल तेव्हा मी नाही आणायचं। नाही, समजा तुमच्या मनासारखंच व्हायला पाहिजे का? म्हणारच ना, आम्ही काय, आम्ही साधी माणसं आहोत, आम्हाला कुठं मन असतंय का? सॉरी पारू, हे बघ, माझं खरंच चुकलंय, मी तुझी माफी मागतोय, पण प्लीज हे असं नको, प्लीज आधी सारखं वाग ना। मग तू जी शिक्षा देशील ना मला, ती मी भोगायला तयार आहे पारू। मी लिटरली आहे ना, मी हिमालय चढेन यार तुझ्यासाठी, किंवा खोल समुद्रात जाऊन उडी मारतो आणि तिथून परत येतो, त्याची काय बी गरज नाही। मग मी काय करू सांग मला? पारू, मी खान पकडतो, प्लीज माझं ऐक, माझी चूक झाली, मला पारू, तू अजून माफ नाही केलं याला? यांना माफ करायला यांनी काय केलंय माझ्यासाठी? थँक्यू पारू। अरे काय सगळं, कशी आहे यार मुलगी? प्रूफ तूच सांग यार मला, मी काय करू जेणेकरून ती मला माफ करेल? दादा, लहानपणी जेव्हा आपण रुसायचो तेव्हा आई आपल्याला कशी मनवायची माहितीये? हो, आठवतंय ना, आई आपल्याला प्रेमाने जवळ घ्यायची आणि तिच्या हाताने असं आपल्याला भरवायची। करेक्ट, तू पण तेच कर। तू जरा वेडा आहेस का? मी माझ्या हाताने पारूला घास बडू? हाँ बॉस, पारू है वो यार, उसके लिए इतना तो बनता है ना, कम ऑन। थांब, मी आलो लगेच आलो, थांब। आईल्या, योग पण कसे जुळून येतात बघ। म्हणजे आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्या दिशा नावाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या मुलीला आयुष्यातून हाकलून दिलंस तू आपल्या। सत्याचा विजय झाला
आणि मुख्य म्हणजे आपल्या घरात सुखाची गुढी उभारलीस तू. खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्रीकांत यात माझं काहीच कौतुक नाही. अरे कौतुक करायचंच असेल तर पारूचं कर. बघ ना, ती गावाला गेली होती आणि फक्त माझ्या एका शब्दावरती परत आली. आणि केवढी मोठी रिस्क घेतली तिने. ती दिशाच्या घरी राहिली चुकून. श्रीकांत, चुकून जर ती दिशाला सापडली असती ना, तर त्या दिशाने काय केलं असतं पारूचं हे विचारही नाही करवत आहे. खरंच धाडसी मुलगी आहे ती. आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबासाठी राबत आली आहे आणि पारूने आपल्या घरासाठी जे काही केलंय ना, त्याची परतफेड आपण नाही करू शकत. अरे खरंय. म्हणून फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी मी आज काहीतरी करायचं ठरवलंय. काय? मॅडम तुम्ही बोलवलत मला. हो, खरंच पारूचं कौतुक करावं तेवढं थोडं. आणि रक्ताची नाती सुद्धा इतकी आपुलकीने वागत नाहीत रे एकमेकांशी. तुम्ही या घरासाठी इतकं केलंय आणि इतके जोडले गेलायत की आमच्या कुटुंबाचाच एक भाग झालाय. म्हणून आज पाडव्याच्या दिवशी मी असं ठरवलंय की तुम्ही आमच्या सोबत जेवायला बसायचं आहे. वा, नाही नाही, नको नको. अहो आम्ही नोकर माणसं. अरे तू आणि पारू या घरातले नोकर कधीच नव्हता. आईला तुला भाऊ मानते की नाही, आणि पारू तर या घराचं सर्वस्व झाली आहे. नाही म्हणू नकोस. अहो पर मारुती, तू माझी इच्छा मोडणार आहेस का? नाही नाही, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना तसंच होईल. हा, आता कसं? ती पारू नावाची मुलगी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. एखादं बिझनेस डील असतं ना तर क्रॅक केलं असतं, पण ही नाही जमणार आहे मला. ते घास भरून दादा हे घे आणि लाग कामाला. पेड्यास का? हा एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे. तर तिला जाऊन घास बरोबर आणि मोकळा हो ना. प्रीतम तुला कळतंय का रे? मी पारूला असं घास भरवणार, तिला किती ऑकवर्ड फील होईल यार. आणि तुला मला पण ऑकवर्डच फील होणार आहे. आणि तुला काय वाटतं रे की तिला असं घास भरवल्यावर ती अशी खुदकन हसेल का? हा, मला वाटतं. मला नाही वाटत असं. ते आपल्यात सिनियर कोण आहे रे? मी ऑब्विसली. सगळ्या बाबतीत असशील, पण एका बाबतीत मी सिनियर. कोणत्या? मुलींच्या. मोठा. अरे मुलींना कसं मनवायचं, त्यांचा रुसवा कसा काढायचा ना, यात तुम्हाला बीट नाही करू शकत. इनफॅक्ट प्रिया जेव्हा कधी कधी रुसते ना माझ्यावर, तेव्हा मी तिला असंच म्हणवतो, अरे ट्रायल अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे, जगातल्या पहिल्या माणसाने पण हाच वापरलाय. चल 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 ना. प्रीतम यार, आज छोटा भाई बोला भगवान बोला, आधीच सांगतो. चल ना. मला एक सांग, तू खरंच तुझ्या हाताने असं मुलींना घास भरवायचा? अरे बाबा, ही पहिली स्टेप आहे, अजून बरंच बाकी आहे. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.